गडचिरोलीत छत्तीसगड पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, 12 नक्षलवाद्यांचा पोलिसांकडून खात्मा, फडणवीसांकडून पोलिसांना 51 लाखांचं बक्षीस जाहीर. नागपुरात कमांड कंट्रोल सेंटरचं उद्घाटन, 5,500 कॅमेऱ्यांची गुन्हेगारांवर नजर. यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या राजीनाम्याची चर्चा, अमित शहा आणि मोदींची भेट, योगी आदित्यनाथ राज्यपालांना भेटण्याची शक्यता. पूजा खेडकरांना पुणे पोलिसांचा समन्स, पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांविरोधात केलेल्या तक्रारी प्रकरणी नोंदवणार जबाब. विशाळगड दंगलीतील पीडितांना सरकारकडून मदत, 41 घरांना प्रत्येकी 25,000 रुपये मदत. कोल्हापुरात एमआयएमच्या 19 जुलैच्या मोर्चाला विरोध, एमआयएमनं मोर्चा काढल्यास कोल्हापूर बंदची हाक देण्याचा इशारा. वरुण सरदेसाई विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची चर्चा, वरुण सरदेसाई यांच्याकडून वांद्रे पूर्व मतदारसंघात मोर्चे बांधणी सुरू. दिल्लीत उद्या केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक, पंतप्रधानांच्या निवासस्थानी होणार बैठक, सकाळी 10:30 वाजता मंत्रिमंडळाची बैठक होणार. देहरादूनमध्ये हिंदुत्व संघटनांचा घरात घुसून धर्मांतरांचा आरोप, घरात घुसून ख्रिश्चन क्रॉस प्रार्थना कक्षाची तोडफोड. काँग्रेसच्या कोर कमिटीची बैठक 19 जुलैला गरवारे क्लबमध्ये, निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे फुटलेल्या मतासंदर्भात होणार चर्चा. उद्धव ठाकरेंची एरियल फोटोग्राफी, हेलिकॉप्टरमधून काढले वारीचे फोटो, फोटोग्राफीच्या माध्यमातून वारीचे भक्तिरंग. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं मुख्यमंत्री शिंदे आणि गृहमंत्री फडणवीसांना पत्र, विशाळगड प्रकरणात दंगली घडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं पत्रात नमूद. महाराष्ट्रात पसरत चाललेलं जातीपातीचं विष समूळ नष्ट कर, आषाढीच्या शुभेच्छा देताना राज ठाकरेंकडून राज्यातील परिस्थितीवर भाष्य. मनोज जरांगे विरोधकांचा अजेंडा चालवतात का, भाजपाचे नेते प्रवीण दरेकरांचा मनोज जरांगेंना थेट सवाल. उद्या अंतरवाली सराठीत मराठा समाजाची बैठक, रॅलीच्या दुसऱ्या टप्प्याच्या पूर्वतयारीसाठी बैठक. नवाब मलिकांनी सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेलांची घेतली भेट, पक्ष कार्यालयात तिन्ही नेत्यांची बैठक. नवाब मलिक अपक्ष लढणार का, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. कळंब येथे मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेचं शिवसैनिकांकडून जल्लोषात स्वागत, शिवसैनिकांकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार. मध्य प्रदेशमधील मंदसौरमध्ये शेतकरी शांतीलाल पाटीदार यांचं आंदोलन, जमिनीवर लोळत जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी पोहोचले. नागपूरमध्ये मुसळधार पाऊस, जोरदार पावसाने वातावरणात गारवा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.